नमस्कार मंडळी, अद्विका शिंदे आम्ही चंदगड या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। तर आतापर्यंत मी रव्याचा ढोकळा केला होता, तर आज आपण करूया छान असा खमंग ढोकळा। तर त्यासाठी मी घेतलेला एक 1.5 वाटी बेसन पीठ, त्यानंतर आलं घेतलेलं आहे किसून, अगदी हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे, त्यानंतर हळद आणि मीठ घेतलेलं आहे, त्यानंतर अर्धी वाटी दही घातलेलं आहे, त्यानंतर अर्ध्या लिंबाचा रस याच्यामध्ये मी पिळलेला आहे, त्यानंतर पाणी आवश्यक एवढंच वापरायचं आहे, जास्त घालायचं नाही आहे। बॅटर अगदीच घट्ट किंवा अगदीच पातळ झालं नाही पाहिजे, या पद्धतीने आपण पाणी घालायचं आहे। त्यानंतर एक अर्धी चमचा साखर घालायचं आहे। तर तुम्ही बघू शकता की बॅटर या पद्धतीनं झालं पाहिजे। तर त्यानंतर आपण त्यामध्ये एक मोठा चमचा इनो घालायचा आहे किंवा बेकिंग पावडर वापरलं तरी चालतं। तर इनो घातल्यानंतर छान असं ढवळून घ्यायचं आहे। तर तुम्ही जसं ढवळा तसं त्याला फ्लफीनेस येतो। तर एका भांड्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि लगेचच आपण त्यामध्ये हे बॅटर ओतून घ्यायचं आहे आणि टॅप करून घ्यायचं आहे। त्याआधीच आपल्याला थोडंसं कढईमध्ये पाणी घालून प्रीहीट करून घ्यायचं आहे, किंवा आपल्याकडे स्टीमर असेल तर ते देखील तुम्ही वापरू शकता। तर छान असं टॅप करून घ्यायचं आहे आणि मी आता इथे कढईमध्ये पाणी घालून त्यावर स्टँड ठेवलेला आहे। तर यामध्ये उत्तम प्रकारचाच ढोकळा बनतो। तर जास्त वेळ लागत नाही याला, 10 ते 15 मिनिटात म्हणजे आपला ढोकळा तयार होतो। तर तुम्ही बघू शकता की आपला ढोकळा तयार झालेला आहे, छान फुललेला देखील आहे। सुरीने मी देखील चेक करून पाहिलेला, अगदीच काही चिकटलेलं नाही आहे। तर ढोकळा आपला थंड होतोय, तोवर आपण फोडणीची तयारी करूयात। तर मी एका छोट्याशा भांड्यामध्ये मी तेल घेतलेलं आहे, त्यामध्ये मोहरी 1 चमचा, कढीपत्ता, 1 हिरवी मिरची चिरून घातलेली आहे, त्यानंतर हिंग थोडंफार घालायचं आहे। मोहरी छान तडतडली की आपण त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे। तर तुम्हाला जर तिखट हवा असेल तर तुम्ही या पद्धतीचंच मिश्रण थंड होऊन तुम्ही हे ढोकळ्यावर घालू शकता, किंवा तुम्हाला थोडंसं गोड हवा असेल तर तुम्ही त्यामध्ये थोडंसं फोडणीमध्ये पाणी घालून त्यामध्ये साखर घालायची 1, 2 ते 3 चमचे, छान असे विरघळून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्ही हे ढोकळ्यावरती पसरवू शकता। तर तुम्हाला गोड आवडत नसेल तर तुम्ही नुसतीच फोडणी करून ढोकळ्यावरती घालू शकता, ते देखील छानच लागतं। तर इथं माझी फोडणी देखील तयार झालेली आहे। चला तर आपला ढोकळा कसा चाललाय ते पाहूयात। तर तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट जाळीदार असा ढोकळा झालेला आहे। तर त्यावरती मी ही केलेली फोडणी पसरवत आहे। ते 10-15 मिनिटात अगदीच छान असा नाश्त्यासाठी तयार होतो। कुठेही असा मोडलेला किंवा तुटलेला नाही आहे आपला ढोकळा, तुम्ही बघू शकता अगदी छान अशा वड्या पडलेल्या आहेत त्याच्या। तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि रेसिपी कशी वाटली हे देखील कमेंटमध्ये सांगा, आणि प्लीज सबस्क्राईब करा। माझ्या व्हिडिओचे जर तुम्हाला नोटिफिकेशन यायचे असतील तर तुम्ही बेल आयकॉनवर देखील क्लिक करा। धन्यवाद।